रागादिरोगान् सततानुसक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्य मोहारतिजान् जगान् यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. नमस्कार मित्रांनो, आज खास गुन्हे परिवारासाठी आयोजित मराठीतील सहज नाडी परीक्षा वर्कशॉप, जो माझा 560वा वर्कशॉप आहे, त्या तिसऱ्या पुष्पामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आतापर्यंत आपण नाडी परीक्षेची तोंड ओळख, इतिहास आणि नाडी परीक्षा कुठं करायची आणि नाडी परीक्षेचा पहिला स्तर आणि त्यामध्ये काय काय पाहायचं याची माहिती घेतली. आज आपण नाडी परीक्षेचे उरलेले 4 स्तर यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करू. शक्य झाल्यास आज 4 स्तरांची माहिती घेऊ. जर शक्य नाही झालं तर एका दुसरा स्तर आपण उद्या घेऊया. मी ही शक्यता हा शब्द याच्याकरता वापरतोय की ही आपली कार्यशाळा आहे, नुसतं व्याख्यान नाही. नुसतं व्याख्यान असतं तर ते मी आपलं देऊन निघून गेलो असतो. ते बरोबर दिलेल्या वेळात मोजून मापून करता येतं. पण कार्यशाळेमध्ये आपण त्याचा अभ्यास करावा ही अपेक्षा असते. आणि अभ्यासाची अपेक्षा असल्यामुळं ते तुम्हाला व्यवस्थित करता येतं की नाही हे पाहणं भाग पडतं. आणि म्हणून थोडासा कमी जास्त वेळ लागू शकतो. तर सुरू करूयात, जाऊयात परत नाडीवर. आणि नेहमीप्रमाणे मी नेहमी सांगतो तसं दरवेळेस स्कायलाइट प्रोसेसला तपासायचं, बोट ठेवायचं, त्याच्या शेजारी दुसरं बोट आणि त्याच्या शेजारी तिसरं बोट. ही सहज नाडी परीक्षेचा पहिला स्तर आहे. याच्यामध्ये आपण 6 गोष्टी पाहतो. प्रिकिंग आहे, सॉफ्ट आहे, रेग्युलर आहे, इरेग्युलर आहे, उष्ण आहे, अनुष्ण आहे, फुल आहे, एम्प्टी आहे, इंडेक्स खाली किती इंटेन्सिटी, मिडल खाली किती इंटेन्सिटी आणि रिंग खाली किती इंटेन्सिटी. होमवर्क मध्ये आपल्यापैकी 2 जणांचे होमवर्क मला पाहायला मिळाले. नॉट बॅड. जेवढे जास्तीत जास्त लोक करतील तितके तुमच्यासाठी ते सोयीस्कर असेल. म्हणजे त्याच्यामध्ये अवघड असं काही नाहीच आहे. बोट ठेवलं, दुसरं आणि तिसरं. आता ही बोट ठेवताना मी तुम्हाला किती प्रेशर द्यायचं याच्याबद्दल काही सांगितलं नव्हतं. फक्त एकच सांगितलं होतं की तर्जनीवर योग्य स्पर्शन लागेल इतका दबाव द्यायचा. आणि तितका दबाव दिल्यानंतर तेवढ्याच दबावावर मध्यमा आणि तेवढ्याच दबावावर अनामिका ठेवून तिन्ही बोट एका विशिष्ट प्लेन मध्ये असली पाहिजे याची काळजी घ्यायची. ही महत्वाची गोष्ट. आता आपण दुसऱ्या स्तरावर जायचा प्रयत्न करतो आहोत. काल जे तुम्हाला मी होमवर्क दिला त्याच्या मागचा उद्देश हाच होता की पहिल्या स्तरावर आपल्याला जास्तीत जास्त वेळा थांबता यावं. आता एक गंमतीची गोष्ट मला जाणवते. म्हणजे काल खूप लोकांनी मला व्हॉट्सअपवर ग्रुपवर मेसेज केले, नंतर बाकीचेही मेसेज केले की आम्हाला दिसत नाहीये. आणि त्या न दिसण्याचं कारण मी आत्ता शोधू शकतो. मी कालही विचारलं सगळ्यांना.
आता काही क्षणापूर्वी 13 लोक डेमो व्हर्जन मध्ये होते, आता 11 लोक डेमो व्हर्जन मध्ये आहेत. तुम्ही डेमो व्हर्जन मध्ये गेलात ते 20 मिनिटानंतर बंद होईल. त्यामुळे सरळ जॉईन होणं हा एक मात्र सोपा उपाय आहे. ही जी नाडी परीक्षा आहे, त्या नाडी परीक्षेकरता आता आपल्याला दुसऱ्या स्तरावर जायचं. त्यामुळे नाडीवर बोट ठेवली, कुठल्याही पद्धतीचा आपण किती प्रेशर द्यायचं याचा विचार न करता तर्जनीखाली आपल्याला योग्य पद्धतीने स्पंदन लागावं इथपर्यंत नाडीचं बोट ठेवायची आणि त्या ठिकाणी आपण शोध लावायचा प्रयत्न करायचा. आता हे झालं, याच्यानंतर बोट नाडीवर जर तुम्ही नीट लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल मी काय करतोय. या नाडीवरचं प्रेशर हळूहळू कमी करायचा प्रयत्न करायचा. जर तुम्ही नीट लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की माझे बोट वरच्या दिशेने सरकतात आहे. मी उचलत नाहीये, फक्त प्रेशर कमी करायचा प्रयत्न करतोय. हा प्रेशर कमी करत करत अशा स्तरावर यायचं की ज्या स्तरावर आपल्याला कमीत कमी दबावात नाडी पाहता येईल. जिथे पॅसिव्ह ऍक्टिव्ह प्रेशर जे आहे ते मिनिमम असलं पाहिजे. या मिनिमम स्तरावर जेव्हा तुम्ही प्रेशर देता त्यावेळेस तुम्ही नाडीच्या सगळ्यात वरच्या दिशेला असता, कारण आपण ती नाडी आहे ती ट्यूब आहे इलॅस्टिक, तिच्यावर एक प्रेशर देऊन आपण नाडी पाहिलेली आहे. जेव्हा ते प्रेशर कमी करू तर तुम्ही हळूहळू नाडी सोडत जाता आणि त्यामुळं कमीत कमी स्तरावर जेव्हा नाडी पाहता तेव्हा ती सर्वात वरच्या स्तरावर असते. त्याचं नाव आहे सुपरफिशियल एक्सप्रेशन. ही सर्वात वरच्या स्तराची नाडी. हा एक महत्वाचा स्तर आहे. महत्वाच्या याच्यासाठी की नाडी परीक्षा करताना आपल्याला अपेक्षित असलेल्या अनेक गोष्टी या स्तरावर पाहायला मिळतात. हा स्तर जो आहे तो आपल्याला दोष स्थितीबद्दलची माहिती देतो. लक्षात ठेवा, दोष स्थितीबद्दलची माहिती. आणि जेव्हा तुम्ही दोष स्थितीबद्दलची माहिती असा शब्द वापरता त्यावेळेस लक्षात ठेवणं भाग आहे की आपल्याला दोष स्थिती 3 पद्धतीने माहिती पडतो. दोष स्थान, दोष कार्य आणि त्याची तीव्रता. या तीनही गोष्टी आपल्याला या स्तरावर पाहायला मिळतात. जेव्हा आपण नाडीवर बोट ठेवून मिनिमम लेवलला जेव्हा जातो, कमीत कमी प्रेशर मध्ये जेव्हा नाडी पाहतो विथ मिनिमम पॉसिबल प्रेशर, त्यावेळेस ही जी बोट आहेत ना, ज्याचा आपण इमिजिएट एक्सप्रेस मध्ये नाभी खाली, नाभी आणि हृदयाच्या मध्ये आणि हृदयाच्या वर असं नामकरण केलं होतं, या ठिकाणी नामकरण बदललं. कारण आपण लेवल बदलली तर मिळणारी इन्फॉर्मेशन पण बदलते. ती जी माहिती आहे ती वेगळ्या पद्धतीची माहिती मिळायला लागते. आणि वेगळ्या पद्धतीची माहिती काय आहे, या ठिकाणी आपल्याला सगळ्यात आधी जे माहित पडतं ते आहे दोषस्थान. इंडेक्स फिंगर आपल्याला वाताच्या स्थानांची माहिती देते. वाताचं स्थान आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वाताचे स्थान पक्वाशय कटी सक्ती श्रोत्रास्थी स्पर्शनेंद्रियम स्थानम वातस्य. यातलं प्रमुख जरी पक्वाशय असलं तरी ही प्रामुख्याने ही जी नावं पक्वाशय कटी सक्ती श्रोत्र अस्थि आणि स्पर्शनेंद्रियम ही वाताची स्थान आहे. ते आपल्याला इंडेक्स फिंगरला स्पंदन लागला की समजतं जे काही चाललंय ते वात स्थानावर चाललंय. मधलं बोट जे आहे आपल्याला पित्त स्थानांबद्दलची माहिती सांगतं. पित्त स्थान म्हणजे नाभी रामाशय स्वेदो लसिका रुधिरम रसा दृक् स्पर्शनम च. स्पर्शनम म्हणजे त्वचा. स्पर्शनेंद्रिय जे वातस्थानामध्ये आहे ते टेक्टाईल रिसेप्टरचा इंद्रिय भाग आणि या ठिकाणी त्वचेचा भाग स्पर्शनम, ज्याच्या आश्रयाने स्पर्शनेंद्रिय राहतं. स्पर्शन म्हणजे त्वचा. दृक् स्पर्शनम च ही पित्ताची स्थान आहे. रिंग फिंगरला लागलं, अनामिकेला, तर
त्याच्याबद्दल आपल्याला माहित पडतं की हे जे काही चाललंय ते कफस्थानामध्ये चाललंय. पुरक कंठ शिरक क्लोम पर्वाणी आमाशयो रसः मेदो घ्राणंश्च जिव्हाश्च ही कफाची दहा असतात. आता म्हणजे बोट ही निश्चित स्थान आहेत. म्हणजे तर्जनीवर लागलं तर वाताचं स्थान, मध्यमावर लागलं तर पित्ताचं स्थान आणि अनामिकेवर लागलं तर कफाचं स्थान. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला जी मोजायची आहे ती त्या ठिकाणची तीव्रता. तीव्रता काल आपण समजून घेतली कशा पद्धतीने मोजायची. 0, 1 प्लस 2 प्लस 3 प्लस. 0 म्हणजे नो पल्सेशन, 1 प्लस म्हणजे वीक पल्सेशन, 2 प्लस म्हणजे मॉडरेट पल्सेशन आणि 3 प्लस म्हणजे स्ट्रॉंग पल्सेशन. अँड दिस आर डायरेक्टली प्रोपोर्शनेट. म्हणजे जितकं तीव्रता लागेल तितकीच तीव्रता त्या कार्याची तिथे चालू असेल. क्लिअर? तर प्लीज नाडी पहा आणि चार्ट मध्ये टाका की तुमच्या या मिनिमम प्रेशरच्या इलाक्यामध्ये तर्जनी खाली किती इंटेन्सिटी आहे, मध्यमे खाली किती इंटेन्सिटी आणि अनामिके खाली किती इंटेन्सिटी. मी माझ्या नाडीतले फाइंडिंग लिहिले म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने लिहायचं. प्लीज प्रत्येकाने नाडी पाहायची, मिनिमम लेवलला मिनिमम प्रेशरवर जायचं आणि मिनिमम प्रेशरला जाऊन त्या ठिकाणी इंडेक्स मिडल आणि रिंगवर किती तीव्रतेने नाडी लागते त्याच्याबद्दलची नोंद करायची. नाडी परीक्षा आपण जी नेहमी करतो किंवा ज्यांना करताना पाहतो त्यात लिहिताना अजिबात पाहतो. आणि सहज नाडी परीक्षेचं हे वैशिष्ट्य म्हटलं तरी चालेल की ते लिहिलं जातं आणि लिहिलं गेलं की मग तुम्हाला त्याला डिकोड करण्यासाठी फार फायदा होतो. शेवटी नाडी परीक्षा करायची म्हणजे काय करायचं आपल्याला, उगच हाऊस म्हणून करायची नाही, त्याचं निदान करायचं. तर निदान करण्यासाठी तुम्ही जेव्हा ह्याला डॉक्युमेंट करता तेव्हा ती निदान करण्यासाठी अतिशय सोपी पडते. आय होप दिस इज क्लिअर. आता ह्याच्यानंतरची एक फार महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला याच स्तरावर फक्त पाहायला मिळते, की आपल्याला फक्त याच स्तरावर पाहायला मिळते आणि ती म्हणजे नाडीची गती. नाडी गती म्हटलं तर आपल्याला अनेक गोष्टी माहीत पडतात. पहा आता मी ऑप्शन देतोय, किती किती गती सांगितल्या आहेत की नाडी सर्पगती, मंडूक गती, हंस गती, जलौका गती, काक गती, लावक गती, तित्तिर गती, उष्ट्र गती, गज गती.
तुमच्या नाडीवर बोट ठेवून तुम्हाला यातली कुठली गती सापडते का ते पहा. मी ऑप्शन देतोय तुम्हाला. आम्ही जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं या गती नावाच्या प्रकरणामध्ये इतक्या गती सांगितल्या, तुमच्या नाडीवर बोट असू द्या मिनिमम प्रेशरवर, आणि तुम्हाला जी कुठली गती लागते मनाला येईल ती याच्यावर नोट करा. मी तुम्हाला 10-12 ऑप्शन दिले. हा बोला. सर बोलू? हा बोला ना, मी माईक ऑन केलाय. इंडेक्स फिंगर आणि रिंग फिंगरला बोला ना, माईक ऑन केलाय. काय सर बोलते मी, आवाज येतोय सर? हॅलो सर, आवाज येत नाही तुमचा. आवाज येतोय? तुम्ही रिप्ले करत करत करतात. मी पोल टाकला होता पण पोल मध्ये उत्तर दिली नाहीत लोकांनी. बरं ठीक आहे, हरकत नाही. हा हा पोल मध्ये फार कमी लोकांनी उत्तर दिली, परंतु पहा तुम्ही मेजॉरिटी जी उत्तर आली आहेत ती त्या 3 गतींचीच आलेली आहे. ती गती हे प्रकरण काय असतं? नाडीवर बोटा ठेवा बघू, चालते काय नाडी? की आपल्याला फक्त स्पंद लागतात, नाडी इकडून तिकडून कुठेतरी मूव्ह होते. काय होतंय? चार्ट मध्ये टाका. की नाडी मूव्ह होते की फक्त स्पंदन लागतात? पण गती ही चलनशीलता असली पाहिजे. आणि नुसत्या आयुर्वेद शास्त्रात नाही तर चायनीज मध्ये किंवा युनानी मध्ये देखील वेगवेगळ्या जनावरांशी त्याचं नातं जोडलेलं आहे. म्हणजे युनानी मध्ये 10 पद्धतीच्या गजाला आधी गती सापडतात. चायनीज मध्ये जवळपास 28 वेगवेगळ्या गती सापडतात. आयुर्वेदामध्ये आम्ही जेव्हा शोधायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या ग्रंथातून, मी तुम्हाला सांगितलं होतं, एक पुस्तक आम्ही एडिट केलं, कंपाईल केलं, संहितोक्त नाडी विज्ञान. 12-13 संहितांमधलं नाडी परीक्षेचं एकत्र ज्ञान गोळा केलं आणि ते ज्ञान आणि मग त्यातल्या गती नावाच्या प्रक्रियेला आपण शोधायचा प्रयत्न केला. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, 85 गती सापडल्या वेगवेगळ्या. आता हे 85 गतीमध्ये तुम्हाला एक गंमतबाज गोष्ट सांगतो. आपण सर्पगती म्हणतो. आता सर्पगतीचे प्रकार आहे का? मृत सर्पवत गती, हे वातज घृणीची नाडी. बुभुक्षित सर्पवत गती ही पित्तज घृणीची नाडी आहे. अजगरवत गती ही कफज घृणीची नाडी आहे. फुक्त अजगरवत गती ही आमज घृणीची नाडी आहे. म्हणजे तसं ओळखणं हे फारच अवघड. आजच्या आपण शहरात राहण्याला जनतेला काक, चिमणी आदी जनावर पाहायला मिळतात. साप आपल्याला कुठेतरी सर्प निरीक्षण केंद्रामध्ये पाहायला मिळतो, फार रेअरली आपल्या घराच्या आसपास सापडतो. म्हणजे त्यांच्याशी आपलं फारसं नातं नाहीये, त्यामुळं ते पटकन सिमिली डोक्यात बसत नाही. मग गती काय आहे याचा आम्ही उहापोह करत होतो. गती म्हणजे नक्की काय असतं याचा उहापोह करत होतो आणि काही प्रयोगही करत होतो. IIT मुंबईमध्ये आम्ही 3D सोनोग्राफी आणि 3D लाईव्ह MRI करतो नाडीचा.
नक्की काय होतं हे पाहायला ड्युरिंग द प्रोसेस ऑफ पल्स एक्झामिनेशन. आणि मग लक्षात आलं की त्या नाडी जी आहे तिचं स्पंदन जो आहे तो वेगवेगळ्या मॉर्फॉलॉजीनी आहे. मग आम्ही त्याला आयडेंटिफाय केलं की ही जी मॉर्फॉलॉजी ऑफ द पल्सेशन आहे त्यालाच गती म्हणता येईल. म्हणजे जो स्पंद लागतो तो कशा पद्धतीचा आपल्या बोटांखाली लागतो ती मॉर्फॉलॉजी म्हणजे गती. गती म्हणजे नाडीला आपल्याला ठेवलं की तिथं साप मंडूक हंस असलं काही लागत नाही. आणि जरी 85 गती ग्रंथामध्ये वर्णित असतील तरी आम्हाला प्रयोगांती ज्या सहजपणे डिराईव्ह करता येतात अशा 3 गती सापडल्या, सर्प मंडूक आणि हंस. आणि मजेदार गोष्ट अजून, या 3 गती सगळ्या पुस्तकांमध्ये आहेत. बाकीच्या गती काही काही पुस्तकात आहेत, सगळ्या पुस्तकात नाहीत. पण या 3 गती मात्र सगळ्या पुस्तकात आहेत. आपण ज्याला लसावी म्हणू, या 3 गतीच आहे. ती त्याची मॉर्फॉलॉजी आहे. आता ही मॉर्फॉलॉजी का होते तर त्याच्या मागे एक कारण आहे, अर्थात फिजिओलॉजिकल कारण. आर्ट्रियल वॉल मध्ये फायब्रिन नावाचं एक डायनॅमिक प्रोटीन असतं आणि ते एक्सपान्शन साठी कमी जास्ती करतात. त्यामुळे तुम्ही जसा दबाव देताय त्या पद्धतीने त्या नाडीमध्ये स्पंदनामध्ये व्हेरिएशन करतं एक्सपान्शन मध्ये. मग आता याच्यासाठी आम्ही एक लॉ तयार केला, अर्थात तो कॉपीराइटेड आहे माझ्या नावाने. रिमेंबर दिस फिगर, दिस इज थाजेट्स लॉ ऑफ नाडी गती. अर्थात ही फिगर तुम्ही 8वी 9वी 10वी 11वी 12वी प्रत्येक वर्षी पाहिली असेल. राईट हँड थंब रूल म्हणतात त्याला. तीन ऍक्सिसचा रूल, व्हर्टाज रूल, फॅरेडेज रूल सगळे या प्रकारात दाखवले जातात. इथं आपल्याकडे थाजेट्स लॉ ऑफ नाडी गती. आता हे कसं आहे, नाडीवर बोट ठेवा आणि लक्षात ठेवा या गती ज्या आहेत ना त्या फक्त आणि फक्त मिनिमम प्रेशरवरच सापडतात. तुम्ही प्रेशर वाढवलं की गती नष्ट होते. त्यामुळे तुमचं बोट ही जेव्हा सुपरफिशियल लेवलला असतात तेव्हा तो स्पंद कशा पद्धतीने लागतो हे महत्वाचं. आता काही वेळा काय होतं, नखापासून आपली बोट असं ठेवलेलं आहे ना, नखापासून मागच्या दिशेने असा आडवा स्पंद जाताना लागतो. नखापासून मागच्या दिशेने असा आडवा स्पंद जाताना लागतो. आणि अजून एक गोष्ट होते यावेळेस, तो एकाच ठिकाणी लागत नाही, वेगवेगळ्या ठिकाणी लागतो. जर असं लागलं तर त्याचं नाव आहे सर्पगती. त्याचं नाव आहे सर्पगती. साप असा चालतो आणि आपल्याला फक्त स्पंदच लागतो. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जर स्पंद लागला आणि तो नखापासून मागच्या दिशेने लागला, आपण नाडीवर बोट असं कधीच ठेवत नाही, आपण असं ठेवतो. लक्षात ठेवा, नाडीवर बोट कसं असतं, नेहमी असंच असतं. त्यामुळे नाकापासून मागच्या दिशेला लागायला लागली की ती आहे सर्पगती, ट्रान्सवर्स मुवमेंट, पेंडुलम सारखी. काही वेळा अशी उसळणारी नाडी लागते, जसं एखादा बेडूक उड्या मारतो. ती उसळणारी नाडी जी आहे ती मंडूक गती, ऊर्ध्व दिशेने जाते. पण काही वेळा काय होतं की ना आडवी चालते ना वरती उचलते. पहा आता, हे आहे आडवं होणारे एक्सपान्शन, हे आहे उभं होणारे एक्सपान्शन. परंतु काही वेळा ना ते आडवं होतं ना उभं होतं. मग त्याला तो ग्लो तर आलेला आहे, ब्लड आलंय तिथं, त्यामुळे ते ज्या दिशेने नाडी चालते त्या दिशेनेच एक्सपांड होतं. आणि त्यामुळे ते अतिशय सटल असं एक्सपान्शन असतं, सरळ दिशेने जाणार. ती आहे हंसगती. सर्पगती आपल्याला
वाताचं कार्य सांगते, मंडूक गती पित्ताचं कार्य सांगते आणि हंसगती कफाचं कार्य सांगते. वात कार्य, पित्त कार्य, कफ कार्य. आता वात कार्याची माझी संकल्पना लक्षात ठेवा. आपण वाताची व्याख्या करतो. आता मी जर तुम्हाला विचारलं काय सांगा वाताची कामं, तर तुमच्यापैकी अनेक जण वायू यंत्र तंत्र धराहा नियंता प्रणेताच्या मनसा सर्वेंद्रियाना उद्योजका सर्वेंद्रियार्थाना अभिवोडा वगैरे 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 एक्स वाय झेड असं ब्ला 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 करत सांगते. अगदी सोपं येते. परंतु तुम्ही नीटचं पाहिलं तर वाताचं कार्य आपल्याला 2 कॅटेगरीमध्ये विभाजित करता येतं. ते आहे सेन्सरी ऍक्टिव्हिटी आणि मोटर ऍक्टिव्हिटी. गती गंधन यो हो वाता. गती म्हणजे मोटर ऍक्टिव्हिटी आणि गंधन म्हणजे ज्ञान ग्रहणाची प्रक्रिया, सेन्सरी ऍक्टिव्हिटी. या 2 ऍक्टिव्हिटी वाताच्या आहेत. गती गंधन यो हो. त्यामुळं गती कशी आहे आणि गंधन म्हणजे ज्ञान प्रक्रिया कशी आहे ते आपल्याला सर्पगती लागली तर माहित पडतं. कुठतरी तिथं आहे संबंधित. पण अजून एक गोष्ट माहिती पडते ती म्हणजे वेदना. जर तुम्हाला सर्पगती लागते तर त्या ठिकाणी गत्यात्मक प्रवृत्ती असेल, गंधनात्मक प्रवृत्ती असेल किंवा वेदना असतील. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पित्ताची व्याख्या आपण घेतो, जेव्हा उचलणारी नाळी आहे वरती उठणारी, तर ती पित्त तप संतापे. पित्तम पंक्तिर उष्मनाश्च. पंक्ती म्हणजे पचनाची प्रक्रिया, कन्व्हर्जन, सम ट्रान्सफॉर्मेशन, बदलण्याची प्रक्रिया ही पित्तामुळे होते. किंवा शरीरातील हीटचं रेग्युलेशन, उष्मनाश्च. शरीराला एक आपण 37 डिग्री आपण उष्ण रक्ताचे प्राणी आहोत. त्यामुळे आपलं शरीरामध्ये एक टेम्परेचर मेंटेन केलं जातं. त्याचं मेंटेनन्सचं काम हा पित्त करतो. पंक्तीर उष्मनाश्च. आणि अजून एक गोष्ट होते पित्तामुळं, ती म्हणजे दाह. जर तुम्हाला पित्त लागला तर 10 असण्याची शक्यता देखील असते. किंवा जर समजा 10 असला तर पित्त नक्की लागतं, म्हणजे मंडूक गती नक्की लागते. हे दोन्ही पद्धतीने तुम्ही असा विचार करू शकता. आणि तिसरी ती सरळ चालणारी नाडी आहे हंसगती. ती सांगते कफ कार्य. ती सांगते कफ कार्य, कफाचं कार्य. श्लिष आलिंगिने कफा, जे बांधून ठेवतं, एकत्र आणतं, गोळा करतं, घट्ट करतं, ते आहे कफ. किंवा यस्य आलोडने शक्ती स कफा, द्रवत्व निर्माण करतं. केन जलेन फलते, तिथे द्रवत्व निर्माण झालं तर ते कफामुळे होतं. त्यामुळे तिथं कफाची गती लागते. किंवा अजून एक गोष्ट होते, जर पूय निर्मिती झालेली असेल तर त्यावेळेसही आपल्याला हंसगती लागते. 3 गोष्टी झाल्या, सर्पगती, मंडूक गती आणि हंसगती. 3 स्थानं झाली. आता महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये सामान्य विशेष असं काही नसतं. तर्जनी खाली सर्पगती लागली तर वात स्थानामध्ये वाताचं कार्य चालू. तर्जनीमध्ये मंडूक गती लागली तर वात स्थानामध्ये पित्ताचं कार्य चालू आहे. तर्जनीमध्ये हंसगती लागली तर वात स्थानामध्ये कफाचं कार्य चालू आहे. मध्यमेवर सर्पगती लागली तर पित्त स्थानामध्ये वाताचं कार्य चालू आहे. मध्यमेवर जर मंडूक गती लागली तर पित्त स्थानामध्ये पित्ताचं कार्य चालू आहे. आणि हंसगती लागली तर पित्त स्थानामध्ये कफाचं कार्य चालू आहे. अनामिकेमध्ये जर सर्पगती लागली तर कफस्थानामध्ये वाताचं कार्य चालू आहे. मंडूक गती लागली तर कफस्थानामध्ये पित्ताचं कार्य चालू आहे. आणि हंसगती लागली तर कफस्थानामध्ये कफाचं कार्य चालू आहे. क्लिअर? अशा पद्धतीने आपल्याला नाडी माहिती देते. हा नाडीचा दुसरा स्तर. आतापर्यंत किती लोक कन्फ्यूज झाले? माझ्या अनुभवात इथपर्यंत कन्फ्युजनचं प्रमाण जवळपास बऱ्यापैकी वाढलेलं असतं. हे काय चाललं? वातस्थानामध्ये वाताचं कार्य, वातस्थानामध्ये पित्ताचं कार्य, वातस्थानामध्ये कफाचं कार्य, किंवा कफस्थानामध्ये वाताचं कार्य, कफस्थानामध्ये पित्ताचं कार्य, कफस्थानामध्ये कफाचं कार्य.
लक्षात ठेवा, दोष हे व्यापी नाही, ते सर्वत्र व्याप्त आहे. आणि त्यांचं कार्य हे जे गतिगंधनयो आहे किंवा पंक्तिरुष्मनाश्य आहे, आलिंगने किंवा जलेन, ही जी सगळ्या गोष्टी आहेत त्या 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 स्थानावर लागू शकतात. त्यामुळे आपल्याला कुठल्या दोष स्थानावर कुठल्या दोषाचं कार्य चालू आहे, काय पद्धतीने तिथं घडतंय याची हे बरं आहे. पवन भाईंचा प्रश्न मला फारच मजेदार वाटला. त्यांनी विचारलं स्तर कसा बदलायचा. बदलायचा कशाला? ते काय कपडेच बदलायला? त्या स्तरांवर जावं लागतं आणि त्याच्यासाठी सुरुवातीपासून ऐकावं लागतं. आपण मिनिमम प्रेशरवर जेव्हा जातो तेव्हा आपण सर्वोत्तान स्तरावर येतो, सुपरफिशियल लेवलला येतो. आणि ते असे वारंवार बदलायचे नाहीत. नाडीवर बोटे ठेवली की पहिल्यांदा इमिजिएट एक्सप्रेशन येतं आणि त्यानंतर प्रेशर कमी केलं की सुपरफिशियल एक्सप्रेशन येतं. तुम्हाला किती लोकांना प्रकृती माहिती आहे? तर मला एक चांगला प्रश्न विचारू द्या. हाऊ मेनी ऑफ यू आर अवेअर अबाउट प्रकृती? आणि जरा माहिती असेल तर तुमची प्रकृती लिहा. माहिती असेल तर चार्ट मध्ये तुमची प्रकृती लिहा. फटाफट. जेवढा वेळ तुम्ही वाया घालवाल तेवढा वेळ आपला आजचा लेक्चरचा कमी होईल. मग काही लेवल्स आपल्याला उद्या घेऊन जावे लागतील. वंडरफुल. ही प्रकृती तुम्ही कशी काय शोधली हे सांगू शकाल? तुम्ही प्रकृतीचं ज्ञान तुम्हाला झालं कसं? तर सामान्यपणे आपण प्रश्नोत्तर भरतो, चार्ट्स. म्हणजे मी कॉलेजला होतो, पुणे कॉलेजला, त्यावेळेस प्रकृती परीक्षणाचा जो आमच्याकडे चार्ट होता त्यात जवळपास 48 प्रश्न होते. त्यानंतर मी जामनगरला MD करायला गेलो, तिथं जवळपास 76 प्रश्नाचा चार्ट होता. 2 वर्षापूर्वी CCRS ने एक फार मोठा प्रोग्राम केला होता. 10 लाख लोकांची प्रकृती परीक्षण करायचं आणि त्यांनी जे प्रश्नोत्तरी काढली ती 188 प्रश्नांची होती. व्हेरी गुड. फर्स्ट इयरला चार्ट भरला, करेक्ट आहे. आणि मागच्या वर्षी घर घर प्रकृती हर घर प्रकृती नावाचा कार्यक्रम आयुषनी चालवला. गुण बघून अरे बापरे, 36 गुण भेटतात की नाही असं पाहावं लागेल. प्रकृती पत्रिकेचे गुण पाहतो भाऊ आम्ही. प्रकृतीचे गुण कसे काय गुण बघितले तुम्ही जितेंद्रबाई? सांगाल जरा, मजा येईल सगळ्यांना. आम्हाला पत्रिकेचे गुण माहिती आहेत, प्रकृतीचे गुण नाही माहिती. आपण प्रकृती वात पित्त कफ दोषांच्या अर्थात गुणात्मक आहे. सगळंच परीक्षण गुणात्मक आहे. नाडी परीक्षा देखील गुणात्मकच आहे. तुम्ही प्रकृतीतले गुण कसे पाहिले? बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं प्रकृतीचे गुण दिसतात, अशी काही शक्यता असू शकते. तर ही ह्याच्यामध्ये त्यांनी एक ऍप तयार केलं होतं, 30 क्वेश्चन्स. प्रकृती अनालायझर म्हणून एक ऍप आहे आमच्या स्टुडंटचं, डॉक्टर एरमेनचं, शिल्पा एरमेनचं. किंवा माझं ऍप आहे आयुर्विदम नावाचं, फ्री टू डाउनलोड आहे. त्या ठिकाणी तुम्हाला प्रकृती परीक्षांचं क्वेश्चनेअर मिळतं, ऑथेंटिक प्रकृती परीक्षण करायचं. परंतु प्रकृती परीक्षण करताना एक फार मजेदार गोष्ट असते. सेकंड इयर फर्स्ट इयरला जेव्हा आपण चार्ट भरतो ना, त्या चार्ट मध्ये भरताना आपण फार कोशिशीने प्रयत्न करतो, कटाक्षाने, की वाताचे कमीत कमी येतील गुण. हे जे गुण आहेत ते वात
कमीत कमी येतील. कसे कमीत कमी येतील? कारण वात म्हटला की आपल्याला लगेच माहित पडतं. अल्पकेशो कृशो वृक्षो वाचाळ चलमानसः स्थैर्य कर्मानिच. किंवा पित्तपुत्र म्हटला तर भुजंगासारखा, रागीट, कोणावरही धावून जाणारा, भांडणं करणारा, उगाच ही लक्षणं असतात. त्यामुळे आपण लिहिताना प्रयत्न करतो की वाताचे कमीत कमी लागतील. परंतु हे सगळं प्रकरण फार वेळ खाऊ आहे. CCRSचा जो प्रोजेक्ट होता त्या ठिकाणी 2.25 तास लागायचे तो फॉर्म भरायचा म्हटलं की. तुम्ही प्रत्येक पेशंटचं भरूच शकत नाही, कारण आपल्याकडे रुग्ण समोर बसलेला असतो. आपल्याला फास्ट प्रकृती परीक्षण करायचं असतं. मी तुम्हाला आता एक छोटी टेक्निक सांगतो. जस्ट ट्राय दॅट. नाडीवर बोटं घेऊन जा. मिनिमम प्रेशरवर जा. दोन्हीतली माहिती नोंद केली. आता फार महत्वाची गोष्ट आहे. पूर्ण ताकद लावा. पूर्ण दाबून टाकायची. त्वचेच्या लगोलग खाली आणि खाली बोन आहे. आणि ही इलॅस्टिक नळी आहे. त्यामुळे ती पूर्ण दाबता येते. ती दाबली की फ्लो बंद होतो. फ्लो बंद झाला की स्पंदन बंद होतात. बघा बघू, दाबून तुमचे स्पंदन बंद होतात ते का? आणि बंद होत असतील तर टाका ग्रुपमध्ये की होतात बंद. तो स्तर जो आहे जिथं स्पंदन बंद होतात पूर्णतः, तिथं पोहोचल्यानंतर आपल्याला पुढच्या लेवलला जायचं. पण आधी त्याकरता आवश्यकता आहे स्पंदन पूर्ण ताकदीने बंद करायचं. सुपरफिशियलला नेलं, पूर्ण ताकदीने दाबून टाकायचं आणि स्पंदन बंद झाले पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. स्पंदन बंद झाले पाहिजे. आता हे स्पंदन बंद झाले की आपल्याला तिन्ही बोट हळूहळू हळूहळू वर उचलायचे. कुठपर्यंत वर उचलायचे? जोपर्यंत पहिला स्पंद आपला अनामिकेखाली लागत नाही. कारण अनामिका जी आहे ती हृदयाच्या सगळ्यात जवळ ठेवलेली आपण, अंगठ्यापासून सगळ्यात लांब. हृदय इकडे आहे. हृदयापासून फ्लो जो वाढतो तिथं पहिल्यांदा अनामिका लागते. त्यामुळं पहिला स्पंद अनामिकेवर आला पाहिजे. तेवढंच सोडायचं. एकदा अनामिकेला स्पंद लागला की तिथंच थांबायचं. आता त्याच्यामध्ये एक काळजी घेणं भाग आहे. तिन्ही बोटे एका लेवलला पाहिजे. तिन्ही बोटे एका लेवलला पाहिजे. असं एकदा तुम्ही केलं, पूर्ण ताकदीने दाबायचं आणि हळूहळू सोडायचं. एकदा अनामिकेला स्पंद लागला तिथंच थांबायचं. त्याच्या पुढे जायचं नाही. आणि थांबल्यावर एक 7-8 पल्सेशन्स सोडून द्यायचे. 5-7 सेकंद वाट पाहिजे. ते स्पंदन तुमच्या तिन्ही बोटाखाली सेटल होतात. आणि आता सेटल झाली की मग कुठल्या बोटाखाली किती तीव्रता ते लिहून काढा जरा प्लीज. चार्ट मध्ये कुठल्या इंडेक्स, मिडल आणि रिंग, आपल्याकडे 3 बोटांवर आपण नाडी पाहतो. कुठल्या बोटाखाली किती तीव्रता आहे ते लिहून काढा. म्हणजे समजा मयुरी जी, आता मी तुमची प्रकृती सांगायचा प्रयत्न करतो की पित्त प्रधान, पित्त वातात्मक आहे. परंतु पित्तही फार जास्ती मात्रेतलं नाहीये. कोमलची वात पित्तात्मक प्रवृत्ती आहे, थोडा कफाचा अंश आहे. पूनम बोरसेंची वात प्रधान प्रकृती आहे पण पित्ताचा मध्यम भाग आहे आणि कफाचा देखील थोडासा भाग आहे. पहा किती सटीक तुमचं प्रकृती परीक्षण होतं. या ठिकाणी इंडेक्स तुम्हाला प्रकृती वाताची स्थिती सांगतं
मिडल तुम्हाला प्रकृतिस्थ पित्ताची स्थिती सांगतं आणि रिंग तुम्हाला प्रकृतिस्थ कफाची स्थिती सांगतं. Do you got matching pulsation to your prakriti you are aware of? Yes, no. बेसिकली ही आपल्याला प्रकृतिस्थ वात, प्रकृतिस्थ पित्त आणि प्रकृतिस्थ कफाची माहिती मिळते. बरोबर आहे. मी पोल चालू करतोय. किती लोकांना आपल्या प्रकृतीसारखी नाडीमध्ये सापडली ते लिहा. आपल्याला स्वतःला पाहायचंय फक्त किती लोकांना नाडीमध्ये आपली प्रकृती तशी जशी आपण श्वसनांसरणी करतो तशी सापडली. प्रकृतिस्थ वात, प्रकृतिस्थ पित्त आणि प्रकृतिस्थ कफ हे डीप लेवल. याच्यामध्ये फरक काही वेळा याच्यासाठी जाणवतो की आपण तो जो सोडणं आहे ते थोडस कमी जास्ती करतो. ती डीप लेवलला राहिली पाहिजे तर तुम्हाला 100% प्रकृती मॅच होते. आणि जर तुम्ही आता पोलचा रिझल्ट जरी पाहिला तरी 3/4 लोकांना प्रकृती बरोबर सापडली आणि 1/4 लोकांना नाही सापडली. म्हणजे मेजॉरिटी लोकांना ती प्रकृती मॅच सापडते आहे आणि ही 100% सापडते. ही 100% सापडते. फक्त काळजी एकच घ्यावी लागते की ज्या क्षणाला तुमच्या जितेंद्र भाईचं कुठेतरी गणित वेगळं चालू आहे काय? इन पेशंट विकृत दोष प्रेझेंटचा अर्थ काय सांगू शकाल तुम्ही मला? कॅन यू जस्ट इलॅबोरेट इट प्लीज? म्हणजे मी उत्तर देईन. उत्तर कशी देणार? सुसंगत लिहिलं तर उत्तर देता येतं. तुम्ही काहीतरी मनातलं कुठलं तरी काढून लिहिलं तर उत्तर देता येत नाही. त्याच्याकरता रिक्वेस्ट आहे तुम्हाला की व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही तुमचा प्रश्न इलॅबोरेट करून लिहा किंवा इथे बोलू शकता तुम्ही. हा विचारा. विचारा उपाध्यायजी. हा सर, माझे असं म्हणणं होतं, पेशंटमध्ये विकृत दोष असतात तेव्हा प्रकृती कसं ओळखायच्या? दोषांची तर प्रकृत अवस्था असते ना. आता तुम्ही कधीपासून ऐकतात मला? पहिल्या दिवसापासून ऐकता आहात का? हो, पहिल्या दिवसापासून. तिसरं लेक्चर आहे आपलं. तिसरं लेक्चर आहे. लक्षात ठेवा, मी परत एकदा सांगतो की प्रकृती ही सगळ्यात खालच्या स्तरामध्ये लागते. फक्त रुग्ण असला तरी सगळ्यात खालच्या स्तरामध्ये लागते आणि रुग्ण नसला तरी खालच्या स्तरामध्ये लागते. म्हणजे विकृत दोष खालच्या स्तरात सापडत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? हा मुद्दाच नाहीये. दोषांची स्थिती आपण सहज नाही, म्हणून तो तुम्हाला विचारलं मी तुम्ही कधीपासून ऐकताय. आणि मी अगदी स्पेसिफिक सांगितलं होतं लेक्चरमध्ये की विकृत दोष आणि प्राकृत दोष असं शोधायचा सहज नाडी परीक्षेचा उद्देश नाहीये. सहज नाडी परीक्षेचा उद्देश आहे दोषांची स्थिती शोधायचा आणि त्यातून आपल्याला प्रकृती किंवा विकृती शोधावी लागेल. कशी ती मी शेवटी सांगणारच आहे. ओके सर, ठीक आहे. तेच माझं क्वेश्चन होतं. लाईक प्रकृत नाडी आणि विकृत नाडी ही गोष्ट सत्य लक्षात ठेवा. त्याचं कारण लक्षात ठेवा परत एकदा की दोषाज आर व्हेरी डायनॅमिक. दे कंटिन्युअसली चेंज. कंटिन्युअसली वयो अहोरात्री भुक्तानाम ते अंतमध्य अधिका क्रमात. म्हणजे सकाळचा पहिला प्रहर हा कफाच्या प्राधान्याचा, दुसरा प्रहर हा पित्ताच्या प्राधान्याचा, शेवटचा प्रहर हा वाताच्या प्राधान्याचा, तसंच रात्रीला देखील. त्यानंतर तुम्ही भुक्तानंतरचा पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, वायाचा पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, त्याच्यानंतर ऋतूनुसार क्षय प्रकोप प्रशमा वायू ग्रीष्मादिशू तिशू वर्षादिशू तो पित्तस्य श्लेष्मना शिशिरादिशू. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, तुम्ही समजा बासुंदी खाल्ली, महेंद्र पेढ्यावाल्याचं जाऊन 4 पेढे खाल्ले,
आणि हरी सिंगची लस्सी पिऊन आलात, लक्ष्मण सिंगची, तर तुमची नाडीतले दोष तसेच राहतील का जसे तुम्ही बटाटा वडा खाल्ल्यावर राहतील किंवा रसरसची मिसळ जाऊन खाल्ल्यावर राहतील? आता दोष मध्ये थोडं परिवर्तन येऊ शकतं. विचारलं तुम्हाला सरळ, तसेच राहतील का बदलतील? बदलते. बदलतील. मग बदलले की ते विकृत आहेत का? नाही नाही, माझ्या पेशंटच्या बाबतीत बोलायचं होतं. पेशंट म्हणजे आता आपण शेवटी आपण शोधणार काय आहोत नाडीत हे महत्वाचं. पेशंट आपण पेशंट पाहणारच आहोत, पण नाडी परीक्षा करताना म्हणून मी पहिलं माझं इंट्रोडक्शन जे आहे ते अतिशय स्पेसिफिक होतं आणि म्हणून मी एक अख्खं लेक्चर इंट्रोडक्शनवर घालतो. नाडी परीक्षा नुसती सांगायची असती ते 5 लेवल 2 तासात सांगून किस्सा खतम, पण तसं चालत नाही. तुम्हाला नाडी परीक्षा करताना काय करायचं हे माहीत असलं पाहिजे. आपण नाडी परीक्षेतून 2 गोष्टी साध्य करतो, एक तर नाडीचं परीक्षण करतो आणि दुसरं त्या नाडीच्या परीक्षणातून आपण रोगी आणि रोग या दोघांचं परीक्षण करतो. अच्छा. अर्थात अच्छा म्हणजे हे तुमच्यासाठी नवीन आहे. नाही नाही, म्हणजे हे लेवल आम्हाला नंतर फरक समजेल. लेवल तर अजूनपर्यंत तुम्ही पाहिल्या नसतील असं मला वाटतं. हो सर, आता अजून तरी नाही पाहिलं. पहिल्यांदा पाहिल्या, बरोबर आहे. पण आता मला एक गोष्ट सांगा जितेंद्र भाई, हा. तुम्ही आता 3 लेवल मी तुम्हाला सांगितल्या, तुमचीच नाडी पाहताय तुम्ही, अजून दुसऱ्या कोणाची पाहत नाही आहात. हा, माझीच वाहतो 3 दिवसापासून. या तिन्ही लेवल मध्ये तुम्हाला एकसारखी नाडी लागते का? अजून तेवढा फरक काय मला शिकता आला नाहीये. काय म्हणतो तुम्हाला, तुमची नाडी लेवल 1 ला हो. ऑक्युपेशनला प्रेशर कमी केल्यावर आणि दाबल्यावर एकसारखी लागते की बदललेली लागते? थोडी बदललेली लागते. थोडी जास्ती हा मुद्दाच नाहीये, बदललेली लागते की हो. सेम लागते? बदललेली लागते. लक्षात ठेवा हे की बदललेली लागते. हे जेव्हा शक्य आहे बदललेली तरच निदानात्मक आहे. जर बदल लागतच नसता, समजा तुमच्या टेबल आहे समोरचा, त्या टेबलचं निदान करा म्हटल्यावर तुम्ही सांगू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये बदल होत नाही. बरोबर. बदल जो आहे तो कशाच्या कारणाने होतो, तर तो दोषांमुळे होतो. समवायी कारण दोषच आहे. त्यामुळे आपण नाडी परीक्षेतून दोष शोधतो आणि त्या दोषांची कसं निदान करायचं मी सांगणार आहे. ओके सर. हा भाई हो, ना नाही ठीक आहे, काय हरकत नाही. संजोग, तुमचं माईक इनेबल केलाय, बोला. उद्या कोणी सुट्टी द्या ना. हा, हॅलो संजोग, यू वॉन्टेड टू स्पीक समथिंग? वेळ नका वाया घालू रे, आपल्या सगळ्यांचा वेळ लिमिटेड आहे आणि तेवढ्याच वेळात आपल्याला करायचं आहे कामधंदा. तर ही जी तिसरी लेवल आहे ती आपल्याला प्रकृतीचे ज्ञान देतं आणि ती इतकं सहज देतं, मी तुम्हाला खरं सांगतो. म्हणजे मलाही सुरुवातीला मी जेव्हा नाडी परीक्षा शिकलो, 35 वर्ष झाली त्याला, 35 नाही जास्ती झाली, 36 वर्ष झाली. आणि त्यावेळेस मला वाटायचं हे काहीतरी घोळ आहे, असं कसं बदल लागेल? तीच आटरी आहे, तीच 3 बोट आहेत, मग बदल कसा होतो? आणि मग त्याच्या मागची कारण मीमांसा मी परत एकदा सांगतो की सहज नाडी परीक्षा. संजोग, मी नाही बोलणार तुमच्याशी, तुम्हाला चार्ट मध्ये लिहावं लागेल काय प्रश्न आहे तुमचा. मी आता इनेबल केला होता माईक, तुम्ही बोलला नाही. तर ही जी नाडी परीक्षा आहे तिच्या मागे संपूर्णपणे सायन्स आहे. म्हणजे जर कोणी सांगत असेल की शास्त्र नाहीये तर अनुभवाचं आहे आणि हे दैवी कृपेने गुरु कृपेने वगैरे वगैरे, बकवास आहे. दिस इज प्युअर सायन्स and everything what is happening in your pulse is just because of the myocardial activity, number 1. Number 2, the anatomy and physiology of the muscles and the arterial structure. And number 4, the impact of neurological system on the entire process of cardiovascular system. या सगळ्याला जेव्हा आपण टच करतो, लक्षात ठेवा, वी आर इंटरमिडिएटिंग द फ्लो. आपण त्या फ्लोला मध्ये कुठेतरी अडथळा निर्माण करतात. तुमच्यापैकी कोणी बासरी वाजवता का हो? बासरी, सतार, गिटार, ते टुंग 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 वाजवायचं, आमचे दैठणकर वाजवतात तसं, ते काय म्हणतात त्याला, दुसरं, किंवा बुलबुल तरंग, पेटी वाजवता का कोणी? प्लीज अंशुजी, काय वाजवता तुम्ही?
काय वाजवता? गौरीताई पण वाजवतात. वाव, मला सांगाल प्लीज काय वाजवता? बासरी. वा, लवली. आता बासरी मधून आपले त्याची एक फुकायचं छिद्र असतं, पू म्हणून. म्हणजे बासरी जनरली, माझं जरा संगीताचं ज्ञान अफाट आहे बरं का. बासरी तिथं फुकलं जातं आणि इथे 6 छिद्र असतात आणि 2 खालच्या बाजूला असतात. हरिप्रसादजींनी त्या बासरीमध्ये बदल केले आणि अजून 2 छिद्र ऍड केली. तर आपण जेव्हा बासरीतून फुकतो किंवा त्या पेटीचा हवा भरतो, तर एकच सूर तयार होतो. पण जेव्हा आपण त्यातली एअर रिलीज करतो, तर एक आपण एअर कॉलम रिलीज करतो, तो तेवढाच तिथं कट होतो एअर कॉलम, कारण बाकी छिद्र बंद आहेत. तिथं कॉलम रिलीज झाला, त्यामुळे कॉलमची लेंथ तय झाली आणि त्याच्यामुळे एक विशिष्ट सूर ऐकू येतो. प्रत्येक वाद्यासाठी हेच सत्य आहे. ही जी सूर आहेत ती त्यांच्या वेव्ह लेंथवर आहेत. द लेंथ किती त्या वेव्हची लेंथ तुम्ही अलाव केली त्याच्यावर आहे. मग तो सा पहिला असेल किंवा सा शेवटचा असेल, सारेगमा पदनिसा सा आणि धपा मगरेसा, या सगळ्या पद्धतीमध्ये ती सुरावट आहे. आणि त्या सुरावटला, प्रत्येक सुरावटीला वेव्ह लेंथ आहे. म्हणजे समजा कॅशिओ वापरलं तर तुम्ही 256 ला पहिला सा मॅनेज केला जातो. चेक करा म्हणजे समजेल तुम्हाला. आता हा जो सा आहे, तसंच नाडीवर जेव्हा आपण बोट ठेवतो तो तिथून फ्लो आहे, त्या फ्लोला तुम्ही इंटरसेप्ट करता. त्यामुळे म्हणून बोट एका लेवलला ठेवणं फार महत्वाचं आहे. तर ते इंटरसेप्शन एकसारखं राहतं आणि मग तुम्ही इंटरसेप्ट करता तर तिथली लेवल बदलते आणि तुम्हाला साठी एक इन्फॉर्मेशन मिळते. वेगवेगळ्या 3 ठिकाणची 3 इन्फॉर्मेशन मिळते आणि सगळ्यात दूरस्थ इन्फॉर्मेशन जी आहे ती वाताशी संबंधित आहे, कारण ते गतिमान असलेलं वात असतो. तो शेवटपर्यंत घेऊन जातो आपल्या स्वतःच्या गुणांना आणि तिथं सापडलं जातं. तर नाडी परीक्षा करताना आपल्या नेहमीच्या निदानात्मक प्रक्रियेचे सगळे नियम इथं लागू होणार नाहीत. वेगळ्या पद्धतीने पाहावं लागेल, कारण ही प्रक्रिया वेगळी आहे. त्यामुळे आपण आतापर्यंत 3 स्तर पाहिले. ओके, एक कुठल्याही प्रेशरचं डोक्याला ताण न देता, दुसरं मिनिमम प्रेशर बरोबर आणि तिसरं मॅक्झिमम प्रेशर बरोबर. मॅक्झिमम प्रेशरला प्रकृतीचं ज्ञान होतं. तुमच्यापैकी कोणी कधी अर्घ्य द्यायला नदीत उतरता का? किंवा पोहण्यासाठी सुद्धा नदीच्या काळाशी उभं राहता का? पहिल्यांदा उभं राहावं लागतं, नंतर पोहता येतं. मी तलाव किंवा पूल मध्ये नाही सांगत आहे, नदी, मी अगदी स्पेसिफिक शब्द वापरला. कोणी राहिलंय कधी प्लीज सांगा. हो किंवा नाही, एवढंच आहे. कोणी राहिला असेल तर मी तुम्हाला एक अनुभव विचारतो, तो मला क्लिअर करून सांगा. अनुभव फार साधा आहे की जेव्हा तुम्ही नदीमध्ये उभं राहता त्यावेळेस वरचं पाणी वेगाने वाहत असतं, परंतु तळाशी, तुमच्या पायाशी, पायथ्याशी जिथं वाळू आहे तिथं तेवढी हालचाल जाणवत नाही. हाच नियम नाडी करताय. नाडी आणि नदी दोन्ही एकच धातूपासून निर्मित असलेले शब्द आहेत. नदक, दॅट इज फ्लो. नदक, फ्लो. आता फ्लो जो आहे तो वरच्या स्तराला अतिशय तीव्रतर असतो. त्यामुळे वरच्या स्तराला तुम्हाला मोस्ट डायनॅमिक अशी दोष स्थिती माहिती पडते आणि सगळ्यात खालच्या स्तरामध्ये तुम्हाला लिस्ट मुवमेंट वाली प्रकृती माहित पडते, जी सहसा बदलत नाही. सुनामी आली तर बदलेल. शरीरामध्ये अतिशय तीव्र आजार आला तर तुमच्या प्रकृतीस्थ गुणांमध्ये देखील बदल होतो, परंतु तो रेअर आहे. त्यामुळे न बदलणारी गोष्ट सगळ्यात तळाशी सापडते. म्हणून आपल्याला प्रकृतीचं ज्ञान हे सगळ्यात तळाशी होतं आणि सगळ्यात वरच्या लेवलला आपल्याला दोष स्थितीचं ज्ञान होतं. आणि प्रिन्सिपल्स ऑफ हिमोडायनॅमिक्स, प्रिन्सिपल्स ऑफ फ्लो, प्रिन्सिपल्स ऑफ ऑल द मुवमेंट, प्रिन्सिपल्स ऑफ इंटरसेप्शन्स, हे सगळे रूल्स जर तुम्ही लावले तर नाडी परीक्षा अतिशय सोपी आहे. नाडी परीक्षेचा प्रत्येक
प्रत्येक भाग हा तुमच्या ईसीजीशी टॅली करता येतो. इजंट इट फॅसिनेटिंग? म्हणजे मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आपण नाडी परीक्षेचा समजा ग्राफ काढला, नाडीचा ग्राफ, हा ग्राफ सगळ्यांना ईसीजीचा ग्राफ म्हणून माहिती आहे. मी आता दाखवतो. आहे का माहिती ईसीजी? आहे ना, PQRST, टी वेव्ह, QRS कॉम्प्लेक्स आणि त्याच्यानंतर टी वेव्ह. अतिशय नोन गोल्ड स्टँडर्ड आहे. जगाच्या पाठीवर कुठेही गेला तर या स्टँडर्ड मध्ये बदल होत नाही. परंतु नाडीचा ग्राफ काढा म्हटलं की मग आपली प्रॉब्लेम सुरू होतात. नाडीचा ग्राफ कसा काढणार बा? मी तुम्हाला नाडीचा ग्राफ काढून दाखवतो. स्पिग्मोमीटर नावाचं यंत्र आहे. हे आपण शेवटच्या दिवशी वेळ मिळाला तर टेक्नॉलॉजी बद्दल बोलणार आहोत. हा नाडीचा ग्राफ आहे. हा सगळ्यात आधी जो आहे तो अनाक्रॉटिक पोर्शन आहे. जेव्हा क्यूआरएस कॉम्प्लेक्स येतं म्हणजे सिस्टोल सुरू होतो त्यावेळेस तुमची नाडी सुरू होते. आर वेव्हचं जेव्हा पीक असतं तेव्हा नाडीमध्ये पीक मिळतं. त्यानंतर ते डायक्रॉटिक पोर्शन म्हणजे तो फ्लो उतरायला लागतो. परंतु जेव्हा अवॉर्टिक नॉच बंद होते त्यावेळेस अशी नॉच तयार होऊन थोडंसं वरती येतं आणि परत ही संपूर्णपणे डायक्रॉटिक आर्म ऑफ द पल्स आहे. हा नाडीचा ग्राफ आहे. हे गोल्ड स्टँडर्ड आहे. हे देखील गोल्ड स्टँडर्ड आहे, लक्षात ठेवा. फक्त या ग्राफचा आपण आपल्याकडे उपयोग करत नाही, आपण बोटांनी पाहतो. नाडी जेव्हा टेक्नॉलॉजिकली पाहिली जाते त्या ठिकाणी या ग्राफचा उपयोग केला जातो. म्हणजे मग टेक्नॉलॉजिकली तुम्ही कशीही पहा, त्या नाडी करता तुम्हाला हे ग्राफ्सच लागतील. त्या नाडी करता तुम्हाला हे ग्राफ्सच लक्षात ठेवावे लागतील. मग ती डायक्रॉटिक नॉच आहे की नाहीये, मग टी सेगमेंटशी काय संबंधित आहे, त्याचा क्यूआरएस कॉम्प्लेक्सशी नाडीचा काय संबंध आहे. पी वेव्ह नाडीमध्ये दिसत नाही, लक्षात ठेवा. पी वेव्ह नाडीमध्ये दिसत नाही कारण पल्सेशन करता लेफ्ट व्हेंट्रिकल पूर्ण कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतरचा जो फ्लो येतो आवर्टामध्ये आणि नंतर तदानुषंगिक संपूर्ण आर्टेरियल सिस्टीम मध्ये तो जो वेव्हफॉर्म निर्माण होतो तो वेव्हफॉर्म इम्पॉर्टंट आहे आणि तो वेव्हफॉर्म तुम्हाला ऍडजस्ट करता लागतो. तर नाडी परीक्षा करताना आपण बोटाने हेच शोधत असतो, बाकी काही शोधत नाही. आणि ते अतिशय क्लासिकली डिफाईन्ड आहे, एक्सप्लेन्ड आहे आयुर्वेद शास्त्रात सुद्धा आणि अर्थात मॉडर्न मेडिसिन मध्ये आहेत. टेक्नॉलॉजीनी जेव्हा AI आलं त्यावेळेस हे फार सोपं झालं, कारण हे मायन्यूट चेंजेस मेजर करणं फार सोपं झालं आणि नाडी परीक्षा करणं त्याच्यामुळे सोपं झालं. माझा PhD टॉपिक होता 91 मध्ये, मी रजिस्टर केला होता PhD करता, यूज ऑफ AI इन आयुर्वेदा डायग्नोसिस. क्रॅक होतोच मी आधीपासून, त्यामुळे असला विचित्र सब्जेक्ट घेऊन बसलो. आमचा गाईडही गेले मानवेंद्र कातोळे साहेब, त्यांची डेथ झाली आणि ते पूर्णही नाही करू शकलो मी. आम्ही नाडी परीक्षा करण्यासाठी एक ग्लोव्ज बनवलं आणि सेन्सर बसून नाडी पाहत होतो आणि त्याचे ग्राफ काढून पाहत होतो. इट वॉज सो प्रिमिटिव्ह. स्टोरी लक्षात ठेवा, ही 91 ची, अतिशय प्रिमिटिव्ह. त्यावेळेस AI पण वाढलेलं नव्हतं आणि सेन्सर्सही मिळत नव्हते आणि काहीच नव्हतं, पण तरी आम्ही प्रयत्न केला होता. आज आमच्याकडे फार सेन्सिटिव्ह फिंगर्स आहेत. माझं लेटेस्ट मशीन जे येत आहे, म्हणजे आमचं एक मध्ये आम्ही IIT मध्ये लॉन्च केलं, त्याचं नाव आहे इम्पल्सॅट, इंटेलिजंट मल्टी लेवल पल्स अनालिसिस टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये या 5 लेवलचं अनालिसिस केलं जातं. भयंकर कॉस्टली मशीन, पण तो त्याच्यानंतर आता जे आम्ही करतो आहोत तो 3 फिंगरवर छोटे छोटे सेन्सर बसवले आणि ते लावायचे आणि त्याने ग्राफ मिळतात. आणि ब्युटिफुल ग्राफ मिळतात. आणि तुम्हाला फार मजेदार गोष्ट सांगतो की लेटेस्ट माझी आता जी PhDचा स्टुडंट आहे त्यांनी डायबिटिक्स, हायपरटेन्सिव्ह आणि IHD याचे क्लस्टर आयडेंटिफाय केले पेशंटमध्ये.
आणि दॅट कॅन बी व्हेरी ब्युटिफुल अँड व्हेरी युजफुल इन फ्युचर. बट इट्स अंडर ट्रायल. त्यामुळे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा पब्लिश होईल ते. त्यातला काही भाग पब्लिश झालाय. माझा एक स्टुडंट आहे, तो केएलईला इस्केमिक हार्ट डिसीजवर नाडी परीक्षेवर काम करतोय. एक PhD करते मुलगी, ती डायबिटीसवर करते. इस्केमिक हार्ट डिसीजवर जेव्हा आम्ही करतोय तेव्हा आम्ही प्रयत्न करतो आहोत की ECG आणि नाडी यांचा काही मेल मिलाप लावता येतोय, कारण ते सापडायला लागले. आताच एक पेपर पब्लिकेशनला गेलाय, तो आला की तुम्हाला सगळ्यांना दिसेल. प्रज्ञा, काय बोलायचंय तुम्हाला? प्रज्ञाजी प्लीज. प्रज्ञाजी, तुमचा माईक इनेबल केलाय, बोलायचं तर लवकर बोला ना. हॅलो प्रज्ञा, बोल ना ताई. नाही, फोन चुकून झालाय वाटतं. नुसतं बोलायचं त्या समोर उभं राहून की ऑटोमॅटिक माझ्यापर्यंत आवाज पोहोचतो, सगळ्यांपर्यंत पोहोचतो. आपले 2 स्तर राहिलेत, उद्या पाहू याच वेळेस याच चॅनलवर. आणि परत एकदा लक्षात ठेवा, नाडी परीक्षा ही अत्यंत सोपी आहे, सहजपणे करताना सही. अविश्वास काढून टाका डोक्यातला. इफ यू हॅव बिलीफ, डू नाडी परीक्षा अँड आय अश्युअर यू दॅट यू कॅन गेट द प्रॉपर आन्सर्स. काय होतं की आपण ही विकृती आहे का प्रकृती, कशाला गोंधळात पडायचं? आधी ती पाहत खरी. तुम्ही गुलाबजामू हातात घेतला तर त्या गुलाबजामू कडे जाऊन टेस्ट करायचा प्रयत्न करता की हा गुलाबजामू लालसर आहे की काळसर आहे, की नीट भाजलाय की नाही, त्याचा पाक बरोबर असेल की नाही, याचं अनालिसिस करत बसता. प्लीज अप्लाय द सेम रूल टू नाडी. एक्झामिन द नाडी at different levels and note down the variations in the level. काल जसं टेबल केलं तसे आजच्या 2 याची टेबल्स करा आणि ती दोन्ही टेबल्स ग्रुपमध्ये टाकायचा प्रयत्न करा. जेवढ्या वेळा तुम्ही लिहाल तिन्ही टेबल्स, तेवढं तुम्हाला समजायला मदत होईल. तुम्ही लिहिण्यापासून कंटाळा केला तर लक्षात ठेवा कन्फ्युजन वाढतं. अंशू ज्यांनी लिहिलं त्यांना मग काही वेळा भरलेली लागली, काही वेळा मोकळी लागली, पण फरक आहे हे जाणवायला सुरुवात झाली. सगळ्यात महत्वाची गोष्ट नाडी परीक्षेमध्ये आपल्याला तो फरक जाणवला पाहिजे. मग तो फरक आता विश्वानी लिहिल्याप्रमाणे त्या स्पीडमध्ये असेल किंवा त्याच्या मॉर्फोलॉजीमध्ये असेल, इंटेन्सिटीमध्ये असेल, व्हॉल्यूममध्ये असेल, रेटमध्ये असेल, रिदममध्ये असेल, सगळा बदल येतो. हा बदल एकत्रितपणे समजणं म्हणजे नाडी परीक्षा. आणि तुम्ही त्याला तुकडे तोडले आणि त्याच्यावर नुसताच विचार करत बसला तर तुम्ही कन्फ्यूज. 100% गॅरंटी देतो तुम्हाला मी. कन्फ्यूज नका होऊ, प्रॅक्टिस करा. अतिशय सोपं शास्त्र आहे. शास्त्र आहे, ही कला नाही. शास्त्र आहे म्हणून तर तुम्हाला शिकवता येतं. मला कला असते तर शिकवता येतं का? आता समजा मला कोणी सांगितलंय की मी वने सरांसारखं किंवा यावतकर सरांसारखं इतकं छान अक्षरात लिहीन, मुडदा पडेल माझा, किंवा आमच्या गजा पाटलासारखं. हा, तसं अक्षरात लिहायला गेलो तर मला वाटतं की मला 1 पान लिहायला अख्खा दिवस लागेल. इतकं मोत्यासारखं सरळ सरळ लिहिणं आपल्या बापाच्याने होत नाही. ती कला आहे. गल्ले सर ड्रॉइंग काढतात, कला आहे. ते आपल्यासाठी नाही. उमाताई ते नाटकामध्ये काम करतात, कळकीचं बाळ अजूनही असा शहारा येतो अंगावर. ते आठवलं तरी शहारा येतो. कारण हे शहारे जे आहेत ते तुम्ही त्यांच्या कलांमुळे आहेत निर्माण झालेले. हा प्लीज विचारा. पण तुम्ही मागच्या वेळेस बोलला नाहीत, पटकन बोला. मयुरी पटकन बोला. नमस्कार सर. मला फक्त एक कन्फ्युजन होतं. स्टेज 2 मध्ये जसं आपण स्टेज 1 मध्ये मिनिमम प्रेशर मध्ये बघितली नाडी, नाही तर स्टेज 2 मध्ये थोडंसं प्रेशर वाढवायचं का? कोणी सांगितलं? तुम्ही परत चूक केली. चूक करताय. तुम्ही ऐकलं असतं तर मग हा प्रश्न, तुमचा प्रश्न चुकीचा आहे. आपण लेवल 1 म्हणजे जिला इमिजिएट एक्सप्रेशन म्हणतो त्यात कुठली प्रेशर लावायचं ते अजिबात सांगितलेलं नाही. नो प्रेशर. नो डिफाइंड प्रेशर. ओके. You have to use your index finger to identify the correct pulsation. The pressure you are applying on index finger, the same pressure should be applied on the middle finger and the same pressure should be on the ring finger. But when you go to the level 2, that is superficial, it has to be with minimum pressure. All the 3 fingers
kept on one plane with minimum pressure. In level 3, that is deep level, you have to take all the 3 fingers with maximum pressure, stop the pulsation and lift all the 3 fingers together. हळूहळू उचलायचे वरती तिन्ही बोट. बर. पहिला स्पंद तुम्हाला अनामिकेवर लागला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. आणि तिन्ही बोटे एका लेवलला असली पाहिजे. म्हणजे प्रेशर तुम्ही जेव्हा आता म्हटला मिनिमम प्रेशरनी लेवल 1 चुकीचं आहे ते. ओके, ठीक आहे सर, क्लिअर झालं. नाही सर, क्लिअर झालं. थँक्यू. उद्या भेटूयात पुन्हा याच वेळी. अँड लेट अस एन्जॉय सम मोर फॅक्ट्स अबाउट नाडी परीक्षा. इतकी मजेदार गोष्ट आहे की ती आपण जर नीट मनापासून केली तर सोपी आहे. आजचा अभ्यास सांगितला, तुमचं लक्ष नाही का अंशुताई? हे तिन्ही 4 भरायचे, सुपरफिशियल, इमिजिएट, सुपरफिशियल आणि डीप. 50 वेळा भरा प्रत्येक वेळा, स्वतःची नाडी 50 वेळा पहा. नमस्कार. भेटूयात पुन्हा उद्या याच वेळेस. तोपर्यंत टेक गुड केअर ऑफ युअर सेल्फ. चेक युअर पल्स ॲटलिस्ट